हालेलुया हालेलुया। तिमोथेला दुसरे पत्र 2:8 तिमोथेला दुसरे पत्र 2:8 मी सांगितलेल्या सुवार्तेप्रमाणे मेलेल्यातून उठलेला दाविदाच्या संतानातील येशू ख्रिस्त याची आठवण ठेव। हालेलुया हालेलुया हालेलुया। संत पौल या ठिकाणी काय म्हणतो पहा, संत पौल म्हणतो मी सांगितल्याप्रमाणे दावीद वंशातला येशू ख्रिस्त याची तू आठवण ठेव, कारण तो आपणासाठी वधस्तंभावर मरण पावला आणि पुन्हा जिवंतही झाला। त्या प्रभू येशूची तू आठवण ठेव की प्रभू येशूने आपल्यासाठी काय केलेलं आहे ते। आता वचन आपल्याला सांगते की तुम्ही सर्वजण प्रभू येशूची आठवण ठेवा, ज्या प्रभू येशूने आपल्यासाठी वधस्तंभावर बलिदान दिले, आपल्यासाठी मृत्यू पावला आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी उठविला गेला। त्या प्रभू येशू ख्रिस्ताची आठवण ठेवा, प्रभू येशूला तुम्ही विसरू नका। आता आपण बायबलद्वारे पाहू की आपल्याला प्रभूची आठवण ठेवायची, प्रभूच्या वचनाची, प्रभूच्या शिकवणीची आठवण ठेवायची। प्रभूने आपल्यासाठी जी महान कार्य केलेली आहे, महत्कृत्य जे आपल्यासाठी केलेले आहे, त्याची आपल्याला आठवण ठेवायची। आपल्याला विसरून जायचं नाही देवाने आपल्यासाठी काय केलेले आहे, प्रभू येशूने आपल्यासाठी काय केलेले आहे याची आठवण ठेवा। जर त्याची आठवण आपल्याला राहिली तर आपण प्रभूला कधीच सोडणार नाही, आपण कधीच पापाकडे, वाईटाकडे किंवा चुकीच्या गोष्टीकडे कधीच वळणार नाही। परंतु जर आपण प्रभूच्या गोष्टी विसरलो, प्रभूच्या गोष्टीची आठवण ठेवली नाही, तर आपण प्रभूपासून दुरावणार आणि आपण पापाकडे, वाईटाकडे वळणार, त्याद्वारे आपण अधोलोकामध्ये जाणार। म्हणून वचन काय सांगते की तू प्रभू येशूची आठवण ठेव, प्रभू येशूची आपल्याला आठवण ठेवायचे, प्रभूच्या गोष्टीची आपल्याला आठवण ठेवायचे, ते विसरून जायचं नाही। देवाच्या सर्व वचनाची आपल्याला आठवण ठेवायचे, देवाच्या सर्व गोष्टीची आपल्याला आठवण ठेवायचे। वचन सांगते योहान 15:20 दास धनापेक्षा मोठा नाही, हे जे वचन मी तुम्हाला सांगितले त्याची आठवण करा। प्रभू म्हणतो दास धनापेक्षा मोठा नाही, हे जे वचन मी तुम्हाला सांगितले त्याची आठवण करा। मी धनी आहे, मी धनी आहे, तुम्ही दास आहात आणि कोणी दास धनापेक्षा मोठा होऊ शकत नाही। हे वचन जे मी तुम्हाला सांगितले त्याची आठवण ठेवा, म्हणजे मी धनी आहे, माझी आठवण ठेवा प्रभू म्हणतो। अनेक वेळा आपल्या जीवनात आपण प्रभू येशूपेक्षा माणसांना, इतरांना मोठेपण देतो, महत्व देतो, पण आपण हे विसरतो की येशू ख्रिस्त धनी आहे आणि बाकी दास आहे, हे विसरून जातो आपण। आणि त्यामुळे प्रभूच्या वचनाची आपण आठवण ठेवत नाही, प्रभूच्या प्रेमाची आठवण ठेवत नाही आणि माणसाला महत्व देतो। प्रभूने म्हटले लक्षात ठेवा दास धनापेक्षा मोठा नाही, मी धनी आहे, तर तुम्हाला माझ्या वचनाची आठवण राहिली पाहिजे की मी तुमच्यावर प्रेम करतो, मी तुमचा मालक आहे, मीच तुमच्या गरजा पुरवणार आणि मीच तुम्हाला सर्व देणार, मी तुमच्यासाठी वधस्तंभावर मृत्यू पावणार, याची तुम्ही आठवण ठेवा। प्रभूच्या वचनाची आपल्याला आठवण ठेवायचे, प्रभू येशूची आपल्याला आठवण ठेवायचे, प्रभूला विसरता कामा नये। बघा जेव्हा सुरुवातीला आपण प्रभूकडे आले, कोणत्या परिस्थितीमध्ये होते, आजारात, संकटात, दुःखात, निराशात होते, कोणी नशा करत होते, कोणी व्यसन घेत होते, कोणाला मुलाबालाची देणगी नव्हती, कोणाची लग्न जुळत नव्हती, नोकरी नव्हती, धंदा नव्हता, कर्ज वाढलेलं होतं, घरात भांडण, तंटा, समस्या, तणाव, अनेक गोष्टी, जीवनाला कंटाळलेले होते, त्रासलेले होते। अशा परिस्थितीमध्ये तुम्ही प्रभूकडे आले आणि तुम्ही जेव्हा प्रभूकडे प्रार्थना केली तेव्हा प्रभूने तुमच्या जीवनात कार्य करायला सुरुवात केली। मग तुमच्या आजारातून, संकटातून, दुःखातून, निराशातून, सर्वातून प्रभूने मुक्त केले, मरणातून सोडवले, नशातून मुक्त केले, व्यसनातून सोडवले, सर्व हेतू, इच्छा, गरजा पूर्ण केल्या, धंदा व्यवसायाला लागला, लग्न झाली, मुलाबालाची देणगी लाभली, सुखी समाधानाने जीवन आपण जगत आहोत। तर प्रभू येशूने आपल्या जीवनात हे जे कार्य केलेले आहे, हे जे चमत्कार केलेले आहे त्याची आठवण ठेवायचे की प्रभूकडे येण्या अगोदर माझं जीवन कसं होतं, पण प्रभूकडे आल्याने मला आशीर्वाद मिळालेले, मी आता सुखी आहे, शांतीमध्ये, माझे बंधन तुटलेले,
माझ्यासाठी इतकं काही कार्य केलेलं आहे हे मला विसरता कामा नये. म्हणून माझ्यासाठी आठवण करा प्रभूने आपल्यासाठी काय केलेलं आहे. विसरू नका. विसरले तर प्रभूपासून आपण दुरावला. सतत एखाद्या व्यक्तीने आपल्यासाठी काही केलं असेल, आपण नेहमी आठवतो हा व्यक्तीने मला अमुक वस्तू दिलेली, पैसे दिले किंवा अमुक परिस्थितीमध्ये मला मदत केली, नेहमी आठवण ठेवतो. पण ज्या प्रभू येशूने आपल्यासाठी इतकं सारं केलेलं आहे त्याची आठवण कुठे आपल्याला. सर्वात महत्वाची गोष्ट आहे प्रभू येशूची आठवण ठेवा. प्रभू येशूला विसरू नका. ज्याने आपल्याला घाणीतून बाहेर काढलेले, ज्याने मरणातून आपल्याला सोडविलेले, ज्याने आपल्याला नवीन जीवन दिलेले, जो आपल्यासाठी वधस्तंभावर चढविला गेलेले, जो आपल्यासाठी मृत्यू पावलेले, ज्याने आपल्यासाठी फटके सहन केलेले, जो आपल्यासाठी उठलेला आहे आणि जो आपल्याला नेण्यासाठी परत येणार आहे, त्या प्रभू येशूची आठवण ठेवा. प्रभू येशूला विसरू नका. बायबल काय सांगते पहा. वचन सांगते की मात्र इब्री पत्रामध्ये 13 अध्याय 7 वचनात तिकडे वचन काय सांगते पहा. जे तुमचे अधिकारी होते, ज्याने तुम्हाला देवाचे वचन सांगितले त्याची आठवण करा. त्याच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात आणून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा. जे पूर्वी तुमचे अधिकारी होते, ज्याने देवाची वचने तुम्हाला सांगितली त्याची आठवण करा. जी वचने आपल्याला शिकवल्या, जे ज्ञान आपल्याला देण्यात आले प्रभूचं, ते विसरू नका. बायबल सांगते त्याची आठवण करा, आठवण ठेवा. कसं प्रत्येक गोष्टीत आपल्याला वचन देण्यात आलं, प्रभू येशूचं शिकवण्यात आलं, मार्गदर्शन करण्यात आलं, ज्याद्वारे आपली परिस्थिती सुधारली, आपली बंधने तुटली, आपले आजार बरे झाले, आपली संकटे दूर झाली, याची पण आठवण करा. परमेश्वराच्या सेवकाची पण आठवण ठेवा. कारण कशा प्रकारे आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. संकटात होते, दुःखात होते, निराशात होते, अश्रू गाळत होते, रडत होते, तेव्हा प्रभूच्या सेवकाने कसं आपल्याला वेळोवेळी मदत केली, वेळातून वेळ काढून आपल्याला सहाय्य केलं, आपल्यासाठी प्रार्थना केली, याची पण आठवण ठेवा. म्हणून पूर्वी तुमचे जे अधिकारी होते त्याने परमेश्वराचं वचन तुम्हाला सांगितलं त्याची आठवण करा. कारण या वचन जे सांगत आपल्याला गेले आणि जे वचन आपण स्वीकारत गेले त्या वचनाने आपल्या जीवनात बदल आणि परिवर्तन व्हायला लागलं. आपली बंधने तुटायला लागली, आपली संकटे दूर झाली, आपल्या समस्या दूर झाल्या आणि परमेश्वराच्या अनुग्रहाने आपण भरले गेले. विसरू नका. जे वचन आपण ऐकत आहोत ते वचन आपल्याला विसरता कामा नये. तर त्याची आठवण ठेवायचे. वचन असेल ते पेत्राचे दुसरे पत्र 3 अध्याय 1 ते 2 वचनात. प्रियजन, आता हे दुसरे पत्र मी तुम्हाला लिहित आहे. या दोहामध्ये मी तुम्हाला आठवण देऊन तुमचे निर्मळ मन जागृत करीत आहे, यासाठी की पवित्र संदेशाने पूर्वी सांगितलेल्या वचनाची आणि प्रभू तारणारा याने तुमच्या प्रेषितांच्या द्वारे दिलेल्या आज्ञांची आठवण ठेवावी. हे संत मित्र, की प्रभूच्या संदेशाने सेवकाने जे तुम्हाला प्रभूची वचने आणि प्रभूच्या आज्ञा दिलेल्या आहेत त्याची आठवण ठेवा. विसरू नका. आपल्याला जी काही वचनं देण्यात आलेली आहेत, ज्या काही आज्ञा देण्यात आलेल्या आहेत, बायबल सांगते ते विसरू नका, आठवण ठेवा. प्रभूने आपल्यासाठी किती अद्भुत काम केलेले आहे, अद्भुत कार्य केलेले आहे. वचन सांगते विसरून जाऊ नका. तर त्याची आठवण मात्र तुम्ही ठेवा. आणि जर आपण याची आठवण ठेवणार तर आपली उन्नती, आपली प्रगती होणार. आपल्या जीवनातली सर्व बंधने पूर्ण रीतीने तुटली जाणार. प्रभूला विसरू नका. जो आपला उद्धार करताय, जो आपला तारणार आहे, जो आपली उन्नती आणि प्रगती करणार आहे, त्या प्रभू येशूला विसरू नका. त्याची आठवण मात्र आपल्याला आपल्या जीवनामध्ये ठेवायचे. त्याच्या वचनानुसार, नियमानुसार आपल्याला चालायचंय की प्रभूने आपल्याला काय वचन दिल्यात. म्हणून बघा प्रभू येशूने काय शिकवलं. योहानमध्ये 14 अध्याय 26 वचनात प्रभू येशूने काय म्हटलं. तरी ज्याला पिता म्हणजे परमेश्वर पिता ज्या पवित्र आत्म्याला तुमच्याकडे पाठवेल, मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरं कैवारी म्हणजे पवित्र आत्मा देईल. हा पवित्र आत्मा तुमच्या जीवनात आल्यानंतर ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्याची तो तुम्हाला आठवण करून देईल. पवित्र आत्मा तुम्हाला शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्याची तो आठवण करून देईल. आता पवित्र आत्मा या ठिकाणी प्रभू येशूच्या गोष्टीची आपल्याला आठवण करून देत आहे की प्रभूने काय
शिकवलं, प्रभूने आपल्यासाठी कसं बलिदान दिलं हे शिकवतो कोण, ही आठवण कोण करून देतो? पवित्र आत्मा. त्यामुळे प्रभूची आठवण आपल्यामध्ये असल्याने आपण प्रभूवर प्रेम करू शकणार, विश्वास ठेवू शकणार, प्रार्थना करू शकणार आणि पापापासून दूर राहू शकणार. आपल्या जीवनात आपण प्रभूला अधिक महत्व देऊ शकणार. आपल्याला वचनाची आठवण राहावी, प्रभूच्या शिकवणीची आठवण राहावी, म्हणून प्रभू म्हणतो मी माझा पवित्र आत्मा तुम्हाला देते. म्हणजे प्रभूची इच्छा आहे की आपण प्रभूची वचने विसरता कामा नव्हे, आपण ती आठवण ठेवलीच पाहिजे. प्रभूची वचने, प्रभूची शिकवण, प्रभूच्या गोष्टी आपण आपल्या डोक्यात ठेवल्या पाहिजे, त्या विसरता कामा नव्हे. देवाच्या गोष्टीची आठवण करा. लूक 15:11-32 मध्ये पाहतो उथल्या पुत्राची गोष्ट. हा बाप जो होता त्या बापाला दोन पुत्र होते. एक छोटा जो होता ज्याला उथला पुत्र म्हटलेलं आहे, तो आपल्या बापाने माझा मुलगा सांगतो की जमिनी सर्वांचा वाटा करा. बाप वाट नाही करतो, मुलगा आपला हिस्सा, आपला वाटा पैसा घेऊन दूर देश जातो. सर्व पैसा खर्च करून टाकतो, खा प्या मोज मजा नाच तमाशा सर्व काही मनाला वाटेल तसं तो जीवन जगतो. पैसा होता, अनेक मित्र येतात, अनेक मित्र जोडतात, पण जेव्हा त्याच्याकडचा सर्व पैसा संपतो, सर्व त्याला सोडून जातात. परिस्थिती इतकी बिकट येते की खायला अन्न सुद्धा नसते त्याच्याकडे. तेव्हा डुकरी चालत असतात, डुकरी चालण्यासाठी तो एका माणसाकडे राहतो. डुकरी खात असलेल्या शेंगा तरी खाऊन आपलं पोट भरावं अशी त्याची इच्छा असेल, कारण त्याला कोणीच काही देत नसेल. तेव्हा तो शुद्धीवर आला, तेव्हा तो भानावर आला, तेव्हा त्याला आठवण झाली माझ्या बापाच्या नोकरांना सुद्धा भाकरीची रेलचेल आहे. त्याला जुन्या गोष्टी आठवायला लागल्या. मी माझ्या बापाकडे होतो, मला काही कमी नव्हतं. माझा बाप मला सर्व काही पुरवत होता, मला सर्व काही देत होता, मला काय हवं काय नको सर्व पाहायचा. माझ्या बापाकडे जे नोकर आहेत त्यांना पण काही खायला प्यायला कमी नाही, रेलचेल आहे खाण्यापिण्याची. त्याला आठवलं आणि मी इकडे भुकेने उपाशी मरत आहे. मी जाईन माझ्या बापाकडे आणि माझ्या बापाला सांगेन, बाबा स्वर्गाविरुद्ध तुमच्या विरुद्ध मी पाप केलेले आहे, तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. तुम्ही मला आपल्या एखाद्या नोकराप्रमाणे, एखाद्या चाकराप्रमाणे मला ठेवा. हा मुलगा आपल्या बापाकडे येतो. बाप दुरूनच आपल्या मुलाला ओळखतो आणि आपल्या मुलाला मिठी मारतो. मुलगा सांगतो, बाबा स्वर्गाविरुद्ध तुमच्या विरुद्ध मी पाप केलेलं आहे. पण बाप म्हणतो, लवकर उत्तम जागावर याला घाला, याच्यात अंगठी घाला, पाय जोडे घाला. माझा मुलगा हरवला होता, तो सापडलेला मेला होता, तो जिवंत झालाय. जा पुष्ट वासरू कापा, आपण आनंद उत्सव करू. बापाला आनंद होतो, आपल्या मुलाबद्दल बाप आनंद उत्सव करायला लागतो. बघा जेव्हा त्या मुलाला आठवण झाली माझा बाप मला कसा सुखी ठेवत होता, माझ्या बापाकडे काही कमी नाही, माझ्या बापाने मला सर्व पुरवलं, पण मी माझ्या बापाला विसरल्यामुळे, मी माझ्या बापाला सोडल्यामुळे हाच माझी परिस्थिती झालेली आहे. मी जाईन माझ्या बापाकडे. जेव्हा बापाची त्याला आठवण झाली, जो तो बापाकडे गेला, तेव्हा तो दास गुलाम उपाशी असा राहिला नाही, तो बापाचा पुत्र बनला गेला, लाडका पुत्र. आपल्या जीवनात देवाची आठवण जर आपल्या जीवनात असणार, आपण देवाची मुलं असणार, देवाला विसरणार, तर त्या उरल्या पुत्रासारखी परिस्थिती बनणार. दुःख, निराशा, वेदना, संकटे, समस्या या सर्व गोष्टी आपल्या जीवनात असणार, तर आपण परमेश्वराला विसरल्यामुळे. बघा स्तोत्रसंहितामध्ये वचन काय सांगते, स्तोत्रसंहिता 78:34-35. तो त्यांचा वध करू लागला, तेव्हा ते त्याचा शोध करू लागले. ते देवाकडे वळून अनन्य भावे त्याला शरण गेले. देव आमचा दुर्ग आहे, परस्पर देव आम्हास मुक्त करणार आहे याची आठवण त्यात झाली. पापामुळे, त्यांच्या चुकीमुळे त्यांचा नायनाट होऊन चालला होता, नाश होत चालला होता. आणि जेव्हा ते संकटात पडले तेव्हा त्यांनी देवाची आठवण केली. हा देव आमचा परमेश्वर आहे, तो आमचा मुक्तीदाता आहे. तेव्हा ते परमेश्वराकडे वळाले. त्याने आपल्या चुका कबूल केल्या आणि परमेश्वराने त्यांच्या अपराधांची क्षमा केली, त्यांचा स्वीकार केला, त्यांचा उद्धार केला. पुढे वाचलं तर कळेल आपल्याला. म्हणजे जेव्हा ते देवाला विसरले तेव्हा त्यांच्या जीवनात संकट आले, पण जेव्हा परमेश्वराची आठवण त्यांना झाली, परमेश्वराने आमच्यासाठी महत्कृत्य केलेली आहे, तो
परमेश्वर महान देव आहे, तेव्हा परमेश्वराने त्यांना सहाय्य केलं, त्यांच्या संकटातून त्यांची सुटका झाली, त्यांच्या अपराधांची त्यांना क्षमा मिळाली. म्हणून प्रभूला विसरू नका, आठवण ठेव. प्रभूची आठवण जर आपल्यामध्ये आहे, प्रभूच्या वचनाची आठवण आपल्यामध्ये आहे, तर प्रभू आपल्या बरोबर आहे. प्रभू आपल्याला सहाय्य मदत करणार. प्रभूला विसरणार तर पापाकडे जाणार, पापाकडे गेले तर नाश पावणार. म्हणून प्रभूने आपल्यासाठी जे काही केलेले आहे ते विसरता कामा नव्हे. बायबल तसं ते 1 इतिहास 16-12 आणि 15 वचनात त्याने केलेली अद्भुत कृत्य, त्याचे चमत्कार व त्याने उच्चारलेले निर्णय आठवा. त्याच्या कराराचे निरंतर स्मरण करा. हजारो पिढ्यापर्यंत त्याने आज्ञा केलेले वचन आठवा. बायबल सांगते परमेश्वराने जे अद्भुत कृत्य केलेले आहेत, त्याने जे आपल्याला निर्णय आज्ञा दिलेले आहेत, त्याचा आठवण करा. स्तोत्रसंहिता 105 अध्याय 5 वचनात पण तेच वचन सांगते. प्रभूने आपल्यासाठी जे चमत्कार केले, जे अद्भुत कृत्य केलेले, बायबल सांगते त्याची आठवण करा की प्रभूने माझ्यासाठी काय केलेले. विसरू नका. आपल्याला सर्व मिळालं, आरोग्य, शांती, सुख, समाधान सर्व मिळालं, तर आपण प्रभूला सोडतो, आपण प्रभूपासून दुरावतो, आपण प्रभूचे उपकार विसरतो. मग जर प्रभूला विसरलं तर मग काय होईल आपली परिस्थिती? संकट येणार, समस्या येणार, निराशा येणार आणि आपण आपलाच नाश करणार. पण जर प्रभूची आठवण आपण आपल्या जीवनात ठेवणार तर आपल्या जीवनात शांती, सुख आणि समाधान असणार. प्रभू येशूला कधीच विसरू नका. प्रभू येशूला कधीच सोडू नका. नेहमी प्रभूची आठवण ठेवा. सतत प्रभूचे मनन, चिंतन आणि विचार करत राहा. आपल्या ध्यानी मनी सतत प्रभूची वचने घोलायला हवी. सतत प्रभूची आठवण आपल्या डोक्यामध्ये असायला हवी. प्रभूविषयी सतत मनन आपण करायला हवं की किती प्रेम करतो प्रभू माझ्यावर. प्रभूने माझ्यासाठी इतकी सारी कृती केलेली, चमत्कार केलेले आहेत, माझ्यासाठी अद्भुत कामं माझ्यासाठी प्रभूने केलेले आहे. किती महान आहे प्रभू, जो इतकं माझ्यावर प्रेम करतो, तुम्हाला मदत करतो, माझी प्रार्थना ऐकतो, मला सहाय्य करतो. नेहमी प्रभूची आठवण ठेवा. प्रभू येशूला विसरता कामा नव्हे. यहुदाचे पत्र 1 अध्याय 17-18 वचनात यहुदा काय म्हणतो पहा. वचन सांगते की मात्र परंतु प्रियजन, तुम्ही तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेषिताने पूर्वी सांगितलेल्या वचनाची आठवण करा. ते तुम्हाला असे सांगत असत की शेवटल्या काली आपल्या कुवासनाप्रमाणे चालणारी कुटाल माणसे निघतील. वचन काय सांगते? यहुदा म्हणतो की पूर्वी तुम्हाला प्रेषिताने प्रभू येशूची जी वचने सांगितल्या त्या वचनाची आठवण करा की शेवटल्या दिवसात अशी माणसे येतील जी पापाने, वाईटाने भरलेली असतील आणि मात्र ती तुम्हाला परमेश्वरापासून दूर करतील. तर त्यांच्यापासून सावध असा. प्रभूने सर्व वचन आपल्याला सांगून ठेवल्या, त्यांच्या प्रेषितांच्या द्वारे सांगून ठेवल्यात वचन की आपल्याला त्याची आठवण व्हावी. म्हणजे कोणतीही परिस्थिती आली किंवा कोणी आपल्याला परमेश्वरापासून दूर करण्यास सांगण्यात येत आहे, देवापासून दूर करण्यासाठी, परमेश्वरापासून लाभ करण्यासाठी कोणी आपल्या पुढे अडकळण घालत आहे, ताबडतोब वचन आठवण आपल्याला आठवणीत येणार. हा बायबलमध्ये असं लिहिले. मग मला सावध राहायला हवं. अमुक व्यक्तीपासून, या व्यक्तीपासून, ही व्यक्ती मला परमेश्वरापासून दूर करते. म्हणून प्रभूने अगोदरच वचने आपल्या प्रेषितांच्या द्वारे सांगून ठेवलेली आहेत की आपण कसे सावध राहिले पाहिजे आणि कसे वाईट लोकांपासून दूर राहिले पाहिजे. म्हणून सध्या आठवण करायची वचनं तुम्हाला सांगितल्या, ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्ही आठवण ठेवा, विसरून जाऊ नका. देवाच्या वचनाची आठवण असेल तर आपण देवाला कधीच विसरणार नाही. आपण प्रभूमध्ये मुलावलेले, स्थिरावलेले अशी व्यक्ती बनले जाणार. आसाफ काय म्हणतो पहा. स्तोत्रसंहितामध्ये 77 अध्यायामध्ये 11 ते 15 वचनापर्यंत हा आसाफ म्हणतो. तो त्या ठिकाणी काय म्हणतो पहा. मी परमेश्वराची महत्कृत्य वर्ण, खरोखर मी तुझ्या पुरातन काळच्या अद्भुत कृत्याचे स्मरण करीन. मी तुझ्या सर्व कृत्याचे मननही करीन आणि तुझ्या महाकृत्याचा विचार करेन. हे देवा, तुझा मार्ग पवित्र आहे. देवासारखा थोर देव कोण आहे? अद्भुत कृत्य करणारा तूच देव आहे. तू आपले महान सामर्थ्य लोकात प्रकट केले. याकोब व योसेफ यांची संतती म्हणजे तुझे लोक, यांना तू आपल्या पूजाने मुक्त केले आहे. काही संधी वचन सांगते की परमेश्वर पिता
करत आहे, तू जी काही महत्व कृत्य केलेली आहे, जे अद्भुत कृत्य केलेले आहे त्याचं मी वर्णन करत आहे, आठवण करत आहे, स्मरण करत आहे की तुझ्यासारखा देव कोण आहे, कोणच नाही. मी आठवण करतो की प्रभू तुझ्यासारखा कोणच देव मिळत नाही. तू योसेफ वंशजांना, इस्रायल लोकांना कसं मुक्त केलं, कसं सहाय्य केलं, ही तुझी महत्व कृत्य जे आहे, ही तुझी अद्भुत कृत्य आहे, याची मी आठवण करत आहे असं म्हणतो. आपण परमेश्वराच्या महान कृत्याची आठवण करणार तर आपला विश्वास पण वाढेल. देवाने एवढी मोठी मोठी चमत्कार केलेले आहेत, मग तो आता पण माझ्या जीवनात एक चमत्कार करणार, यासाठी आपला विश्वास जागृत होणार. अनेक वेळेला मग आपण निराश होतो की आपल्याला वाटते अपयश आहे, निराश आहे, कसं होणार. तेव्हा त्यावेळी ताबडतोब आठवण करायची, देवाने एवढे मोठे चमत्कार केलेले आहेत. त्याने तांबड्या समुद्रातून रस्ता तयार केला, त्याने मेलेल्या लोकांना मात्र उठवलं, त्याने अनेक प्रकारचे रोग मात्र बरे केले, त्याने पाण्याच्या पण राशी केल्या. त्या परमेश्वर पित्याने अद्भुत काम केलं. इस्रायल लोकांना खाण्यासाठी वरून पण माना पाठवला, त्याने दगडातून पण पाणी काढलं. प्रभू येशूने सर्व रोगी बरे केले, अन्नाला दृष्टी दिली, लंगड्याला चालण्याची शक्ती, मुक्यांना बोलण्याची शक्ती, बहिरांना ऐकण्याची शक्ती दिली, त्याने कुष्ठ शुद्ध केले, त्याने भूती काढली. एवढे मोठे मोठे चमत्कार त्याने केल्यात, मग तो आताही माझ्या जीवनात करेल. फक्त हे आठवायला सुरुवात करा. तुम्हाला वाटते तुमच्या जीवनात काही दुःख आहे, काही संकट आहे, काही समस्या आहे, फक्त आठवण करायला सुरुवात करा. प्रभूने एवढे मोठे मोठे चमत्कार केलेले आहेत, फक्त आठवायला सुरुवात करा. तुम्ही ते आठवण करीत असताना तुमचा विश्वास पुन्हा जागृत होणार, विश्वास वाढणार, मग तुम्ही अधिक प्रार्थना करणार आणि मग जे अडथळे आहेत ना ते दूर होणार. मग ते समस्या निघून जाणार, ती संकटे निघून जाणार. मासेमारीसाठी प्रार्थना करतात, मासे मिळाव्या. लूक 5 योहान 21 अध्याय आठवायला सुरुवात करा. प्रभू येशूच्या शिष्याला प्रभूने म्हटलं, जाळे उजव्या बाजूला खोल पाण्यात टाका, आणि त्यांनी टाकल्यानंतर इतके सारे मासे सापडले, इतके सारे मासली सापडली. हा एवढे मोठे चमत्कार प्रभूने केल्या, तो आता पण माझ्या जीवनात करेल. आठवण करायला सुरुवात करा प्रभूच्या चमत्काराची, प्रभूच्या अद्भुत कृत्यांची आठवण करायला सुरुवात करा. तुमचा विश्वास वाढत जाणार, मग तुम्ही प्रार्थना करायला लागणार आणि मग तुमच्या जीवनात पण मोठे मोठे चमत्कार व्हायला लागणार. आठवण करा, विसरू नका, स्मरण ठेवा प्रभूच्या कार्याचं, प्रभूने केलेल्या अद्भुत कृत्याचे, आणि मग आपल्या जीवनात पण तसं कार्य घडायला सुरुवात होणार. हालेलुया, हालेलुया. प्रभूच्या गोष्टीची आपल्याला आठवण ठेवायची आहे, आणि मात्र आपल्याला ते विसरायचं नाही, तर त्याची आठवण आपल्याला ठेवायची. स्तोत्र संहितामध्ये 103 अध्यायामध्ये बायबल सांगते 17 ते 18 वचन, परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यावर युगायुग असते, आणि त्याच्या न्यायपणाचा अनुभव त्याच्या पुत्र पौत्रांना घडतो. म्हणजे त्याचा करार जे पालितात आणि त्याच्या विधीचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात त्यांना तो घडतो. वचन काय सांगते? परमेश्वराची दया आपले भय धरणाऱ्यावर युगायुग असतो, आणि परमेश्वर पित्याच्या न्यायपणाचा अनुभव त्याला त्याच्या पुत्र पौत्रांना घडला जातो. कोणाला? परमेश्वराच्या न्यायपणाचा अनुभव त्या माणसाला त्याच्या मुलाबाळाला घडतो. तो मनुष्य देवाचे स्मरण ठेवतो म्हणून. कोणाला वचन सांगते? जो देवाचे स्मरण, देवाची आठवण ठेवतो, त्या माणसाला देवाच्या न्यायपणाचा अनुभव येतो की देव न्याय करणारा देव आहे. त्याने टाकलं नाही, त्याने सोडून दिलं नाही, त्याने योग्य न्याय केलेला आहे, त्याने अनुग्रह दिले, त्याने आशीर्वाद दिलेला आहे, त्याने विनवणी ऐकलेली आहे, त्याने प्रार्थना ऐकलेली आहे. त्याचं तो स्मरण ठेवतो, त्या माणसाला देवाच्या न्यायपणाचा अनुभव येतो. जो प्रभूची आठवण ठेवतो त्याला त्याच्यावर प्रभूचा अनुग्रह उतरणार, त्याच्यावर प्रभूचा आशीर्वाद उतरणार. प्रभू त्या व्यक्तीला आशीर्वादाने भरणार, त्या व्यक्तीला प्रभू अनुग्रहाने भरणार जो प्रभूची आठवण ठेवतो. हालेलुया, हालेलुया. आपल्या जीवनात जर आपण प्रभू येशूची आठवण ठेवत आहोत, प्रभू येशूला विसरणार नाही, तर प्रभू येशू आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये चमत्कार मात्र घडवणार. आपल्या सर्वांची बंधने प्रभू येशू ख्रिस्त पूर्ण रीतीने तोडणार. पुढे माझी स्थिती प्रगटीकरण 2:5, तू कुठून पतन पावला याची आठवण कर आणि पश्चाताप कर. तू पश्चाताप केला नाही तर मी तुझ्याकडे आणि तुझी समई तिच्या ठिकाणा
तर आठवण कर आणि पश्चाताप कर, आपलं पाप कबूल कर. जर तू केलं नाही तर तुझी समय, तुझा आत्माच तुझ्या ठिकाणावरून काढून टाकण्यात येईल. आठवण कर अशी कोणती गोष्ट होती ज्याद्वारे आपण देवापासून दुरावले. पश्चाताप करा आणि परमेश्वराकडे वळा. प्रकटीकरण 3 अध्याय 2 ते 3 वचना. जागृत हो आणि ज्या मरणाच्या पंथास लागले ते सावरून धर, कारण तुझी कृत्य माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्ण अशी माझ्या पाहण्यात आली नाही. म्हणून तू कसे स्वीकारले व ऐकले याची आठवण कर, ते जतन करून ठेव. पश्चाताप कर, कारण तू जागृत झाला नाही तर मी चोरासारखे येईन. मी कोणत्या घटकेत तुझ्यावर चालू नये हे तुला मुलीच कळणार नाही. देवपिता म्हणतो, प्रभू येशू काय म्हणत आहे? वचन सांगते की तू जागृत हो, तयार हो, जागृत राहा, सावध राहा आणि मात्र सावरून धर. मी जी वचनं तुला सांगितल्यात, जे नियम सांगितल्यात, आठवण कर त्याची आणि स्वतःला तयार कर. पश्चाताप कर. तू पश्चाताप केला नाही, मी चोरासारखा येईल तुझ्याकडे आणि तुझा नाश करीन. म्हणून माझ्या वचनाची आठवण ठेव. मी वचनात काय काय सांगितले ते आठवण कर. पापापासून दूर राहा, स्वतःला सावरून धर, पापात पडू नको, चुकीच्या गोष्टीकडे तू वळू नको, तर माझ्या नियमात चाल. पश्चाताप कर म्हणजे मी तुझा उद्धार करीन, मी तुला स्वर्गात नेईन. पण जर तू माझ्या वचनाची आठवण ठेवली नाही, पाप करशील, तर मी चोरासारखा येईन आणि तुझा घात करीन. म्हणून देवाच्या वचनाची आठवण ठेवा. प्रभूने जी शिकवण दिली, जी वचनं दिली, जे काय आपल्याला सांगितले त्याची आठवण करा. प्रभूच्या प्रत्येक गोष्टीची आठवण करा. प्रभू आपल्याला अनुग्रह देणार. हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकले असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.